वाघनख साताऱ्यात दाखल 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार। साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सातारकरांना वाघनख पाहता येणार। विचाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क। सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेजेस शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा। विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदू समाजाचा विरोध। 19 जुलैला कोल्हापूर बंदचा हिंदू समाजाचा इशारा। विशाळगडावरच्या अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा। श्रीरामपूरमध्ये मुस्लिम समाजाची निदर्शनं करत शासनाकडे कारवाईची मागणी। आगामी विधानसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार। सांगलीतल्या मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य। आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीतल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या केल्या सूचना। लातूरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची फसवणूक। 20,000चं सोनं लंपास। नाव नोंदणी झालीच नाही, मात्र 20,000चं सोनं गायब। श्रीरामपूरचे दिवंगत आमदार जयंत ससाणे यांच्या स्मृती पुरस्कारांचं वितरण। शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार आणि प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारांचं वितरण। विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये 2001 पासून आतापर्यंत 27,324 तर यावर्षी 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांची आत्महत्या। केंद्राकडून 1 लाख कोटीची मदत द्या। विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास करणारे कार्यकर्ते किशोर तिवारींची मागणी। नंदुरबारच्या शहादामध्ये जोरदार पाऊस। शहरातनं जाणाऱ्या पाटसारीचं पाणी शिरल्यानं शहादा कोर्टाला तलावाचं स्वरूप। न्यायाधीशांच्या निवासस्थानात गुडघाभर पाणी। कोर्टाचं कामकाज ठप्प। भंडाऱ्यात पावसाची हजेरी। दमदार पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग। पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। खरीप हंगामातील लागवड केलेल्या धान पिकाला लाभ होणार। भंडाऱ्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणाचे 5 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। पुराच्या पाण्यातनं दुचाकी टाकणं पडलं महागात। 20 वर्षीय तरुणीचा वाहून गेल्यानं मृत्यू। वाशिमच्या चिचखेडा जवळची घटना। गोंदियामध्ये मुंबई कोलकाता महामार्गावरचा सर्व्हिस रोडवरचा पूल गेला वाहून। कोहमारात देवरी या 2 शहरात वन्य प्राण्यांना भ्रमण करता यावा यासाठी उड्डाण पूल बनवण्याचं काम सुरू असल्यानं सर्व्हिस रोड केला होता तयार। रायगडच्या माणगावात 300 फूट खोल दरीत कोसळलेल्या 26 वर्षीय तरुणीचा मृत्यू। कुंभे जलविद्युत प्रकल्प परिसरातल्या धबधब्यावर फिरण्यासाठी गेली असता पडली होती दरीत। संतप्त नागरिकांनी पांढरकवडा नगर परिषदेला ठोकलं कुलूप। पांढरकवडा शहरात खाणीचं साम्राज्य। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नाशिक महानगरपालिकेच्या छतावरच डासांची उत्पत्ती होत असल्याचं समोर। त्यामुळे आता पालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष। हिंगोलीमध्ये 21 लाखांचा गुटखा आणि गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त। कळमनुरी पोलिसांची कारवाई। छत्रपती संभाजीनगरच्या N1 परिसरात बंगल्यामध्ये चोरी। 106 तोळ सोन्याची चोरी करणारे गजाआड। पोलिसांनी 48 तासात नाशकातून आरोपींना केली अटक। परभणी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग। कंत्राटदाराचं बिल प्रलंबित असल्यानं घंटागाडी चालकांचं काम बंद आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।